मला वाटतं की ही म्हणजे जी प्रेमाची गोष्ट आहे त्यांच्या प्रेमाची आणि सगळ्यांच्याच प्रेमाची ती इतकी सगळ्यांनाच मला वाटतं फारच हृदयस्पर्शी वाटेल आणि वाटणार आहे. आणि इकडे इतर पण अशी खूप चांगली माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला खूप मदत केलेली आहे. ते पण म्हणजे आपलं भाग्य आहे की स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. तर आपण भाऊजींकडून पण जाणून घेऊ की त्यांच्या काय फिलिंग्स आहेत. 1983 साली माझी स्वतःची सख्खी बहीण वारली. बरं, आता सर्वांनी सगळे नाते सांगितले, पण मी एक नातं सांगू शकतो की मला तब्बल 10 वर्षानंतर कांताच्या स्वरूपामध्ये बहीण सापडली आणि तिने मला सर्व भावासारखं केलं. 2006 साली त्यांचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, मला सर्वात मोठं दुःख हे की माझी स्वतःची सख्खी बहीण तर गेली. म्हणजे मी राखीपासून फार वंचित राहिलो, भाऊबीजेपासून फार लांब राहिलो. ज्या वेळेस मला कांता मिळाली तर हे 2 सण मी आनंदाने साजरे करत होतो. बरोबर. पण नंतर 2006 नंतर मला हे झालं. मी परमेश्वराला एवढंच म्हटलं की मी कोणाचा भाऊ होऊ शकत नाही का, परंतु नंतर मला यांच्या सर्व गोष्टींमुळे एक इतकी मोठी मला आनंदाची गोष्ट आहे की 2009 साली त्या थोड्याशा हल्ल्या, माझ्या डोक्यावर तांदूळ टाकलं आणि त्यांनी मला चांगला मोठा टिकला लावला. जशी प्रसादांना जी कल्पना सापडली, लोकांनी त्याला प्रेरणा दिली. बरोबर. आणि परमेश्वराकडे माझं हेच मागणं आहे की तिची जास्तीत जास्त प्रगती हो. नाही, नक्की नक्की होईल. तुमच्या सगळ्या प्रेमाने आणि परमेश्वराच्या इच्छेने सगळं नक्की चांगलं होईल. आपण काही तुमचे मित्र आहेत जे स्टुडिओमध्ये आलेत, तुम्ही त्यांच्याशी पण भेट करून द्यावी. संजय कदम. नमस्कार. आणि हे कॉर्नरचे आहे ते सुशांत यादव. नमस्कार. ते वय लहान आहे पण म्हणतो ना मूर्ती छोटी पण कीर्तिमान. खूप तेव्हापासून त्यांनी पण खूप मदत केली. हे माझे मित्र आहेत संजय शाक्यवार. ते पण प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर होते. तुम्ही म्हणजे एवढं जिवंत व्यक्तिमत्व जेव्हा त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा तुम्हाला कसं झालं असेल ते? म्हणजे मी ऍक्च्युली विचारणं हे चुकीचंच वाटतं कुठेतरी, पण तुम्ही ते शेअर करावं असं वाटतं. ज्या टायमाला मोहितेंचा फोन मला 6:45 वाजता आला, त्या टायमाला घरी मी एकटाच होतो. सोबत म्हणून कुणाला तरी न्यावं, मोठा असा व्यक्ती कोणच नव्हता. त्यामुळे सुशांतला मी बरोबर घेऊन गेलो माझ्या. ज्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो हॉस्पिटलमध्ये, तर नाव विचारलं व कांता मोहिते. तर तिथं जे केस नोंदवण्यासाठी बसलेले पोलीस लोक जे असतात त्यांनी माझ्या हातात डायरेक्ट कपडेच दिले. तो प्रसंग एवढा वाईट होता की काही बोलू शकत नव्हतो आम्ही. मी बोललो आमचा पेशंट कुठं आहे असं बोलून मी डायरेक्ट त्या स्कॅन रूम मध्ये गेलो. तिथं वहिनींना दोन्ही हाताने हलवलं, वहिनी वहिनी. तर त्यांनी फक्त बारीक डोळे करून माझ्याकडे बघितलं, नंतर डोळे झाकून घेतले. बाहेर आलो, याला सांगितलं आहेत बोलू वहिनी. तुमच्या भावना खरंच पोचतात, कारण ते इतकं भयानक आहे ते दृश्य. इव्हन इमॅजिन करणं की तुम्ही त्याच्यातून तर स्वतः गेलेला आहात, त्यामुळे ते कळतच आहे की किती भयंकर वाटलं असेल तुम्हाला. पण खरंच म्हणजे आता ह्या स्टेजला जेव्हा तुम्ही तुमच्या वहिनीला थोडीशी हालचाल करताना, बोलताना दिसता, बघता, तेव्हा तुम्हाला खरंच आनंद होत असेल. कारण त्या स्थितीतून ह्या स्थितीपर्यंत येणं आणि ते पण केवळ 3 वर्षात, ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. मोठी गोष्ट सांगण्यापेक्षा देव आहे ह्याची जाणीव मला पहिल्यांदा झाली. तुम्हाला काही शेअर करायचंय? 1.5 वर्ष अगोदर किशोर मोहिते आपल्या मिसेसच्या ट्रीटमेंटसाठी केरळला गेले होते आणि तिकडनं मला मेसेज आला, फादर एक्सपायर्ड. मी सहज फोन करून विचारला की क्या हुआ किशोर? बोलता मेसेज सही आहे. त्यावेळेला एवढं वाईट वाटलं का हा माणूस परिस्थिती बरोबर झगडतोय, पण वडील पुण्याला वारलेत, मुलगा बायकोला घेऊन केरळला आहे, म्हणजे स्वतःच्या वडिलांचं अंतिम दर्शन सुद्धा करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन मी अस्थि जेव्हा वाहत होते त्यावेळेला तिकडनं मी फोन केला पुण्यावरून का तुझ्या वडिलांची अस्थि विसर्जन आहे, तू भावांबरोबर बोलून घे. मला एवढंच म्हणायचं का सगळे लोक आपल्या परीने हेल्प करतायत, मदत करतायत. ज्या कंपनीसाठी कांता मोहितेने एवढं सगळं काही केलंय,
सगळ्यांचे अनुभव आहेत, एवढ्या लोकांचं त्यांनी भलं केलंय, कंपनीचं भलं केलंय, पण कंपनीच्या कामासाठी थांबणाऱ्या त्या लेडीसाठी आज कंपनी रिस्पॉन्सिबिलिटी काय एक्सेप्ट करत नाही? त्या लेडीला आज ते विदाऊट पे दाखवत आहेत, तिला लिव्ह ऍडजस्ट का करत नाही? कुठली युनियन असोसिएशन पुढाकार घेता नाही, कुठलाही मॅनेजर एजीएम सगळे बघून गेलेत. फक्त ते म्हणतात ना की दो दिन हमदर्दी होती है, बस सब भूल गए अभी. बस तसंच झालेलं आहे. किशोरजी, लक्षात आलेलं आहे की कांताचं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप रेअर आहे, खूपच दुर्मिळ आहे. कारण अशा बायका खूप कमी भेटतात ज्या सगळ्याच नकारात्मक गोष्टींना सकारात्मक वळण देतात. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की आपण म्हणतो की सगळं घरात टेन्शन फ्री असलं की माणूस खूप चांगलं काम करू शकतो. तर ह्या सगळ्या टेन्शनचं तुमच्या कामावर काही परिणाम झाला का? तुम्ही कसं काय मॅनेज केलं काम करणं हे पण करणं? सुरुवातीला थोडंसं मॅडम थोडं डिप्रेशन आलेलं, पण तिचा उल्लेख सारखा घेतोय कारण तिने जे मला ट्रेनिंग दिलेलं किंवा की विषम परिस्थितीत कसं माणसाने पुढे जावं. बरोबर. की काम आपल्या जागी, आपलं कर्तव्य आहे ते. घर हे आपली भूमी आहे, पण काम पण कर्तव्य आहे, तर ते करायलाच हवं. की कधी इथला इफेक्ट तिथे नाही येऊ द्यायचा, हे तिने मला शिकवलेलं आहे. आणि ती शिकवण मग मी नंतर आठवणात घेऊन आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आज मी व्यवस्थितरित्या कामाला न्याय देऊ शकतोय. पण त्याच्यात म्हणजे काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागले? म्हणजे वेळ बराचसा तुमचा मला वाटतं घरी जात असेल किंवा हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तेव्हा खूप वेळ खर्च होत असेल, तर तुमच्या कंपनीतून तुम्हाला सपोर्ट मिळतो का? हा, सुट्ट्यांसाठी जे सपोर्ट थोडा मिळतो मला. बरं, पण तुमच्या काही सहकारी इकडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, तर तुमच्या कामाच्या टेन्शन बद्दल तुम्ही कसं काय सगळं मॅनेज करता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भारतीजी नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. तुम्ही सांगा, तुम्ही ह्या सगळ्या प्रकारात किशोरजींना कामात पाहिलेलं आहे, ते आधी कसे होते? त्याचा ताणतणाव आता तुम्हाला जाणवतो का? आधी ऍक्च्युली सुरुवातीला तो जेव्हा आला तेव्हापासूनच मी बघितलंय टेन्समध्ये असला त्याचा एक बेसिक खूप चांगला गुण म्हणजे कितीही टेन्शनमध्ये असला, रात्रभर जागलेला असला तरी तो कधीही त्या ऑफिसमध्ये आम्हाला दर्शवू देत नाही. म्हणजे ह्याच्या चेहऱ्यावर पण ते दिसत नाही की तो एवढं काहीतरी पेन घेऊन ऑफिसला आलाय. वा जयेश, तुझे मम्मी पप्पा ग्रेट आहेत रे. काय म्हणणं आहे डॉक्टरांचं की आता कितपत त्यांना दिसते प्रोग्रेस? ते सांगू शकतात का भविष्यात काय होणार आहे? नाही, भविष्यात तसं नाही सांगू शकत आहे कारण मॅडम, पण होईल ते हळूहळू होईल. एक कुठल्या लिमिट पर्यंत होईल, 100%, 80% और 40%, कुठलंच सायन्स सांगू शकत नाही. मला वाटतं की तुम्हाला तिने बळ दिलं, पण तिचं जे बळ आहे किंवा जी विलपावर आहे ज्याच्यामुळे मला वाटतं की डॉक्टरांनी पण कदाचित काही सांगू इच्छित नव्हते ते की पुढे काय होणार कांताचं, पण तिने इथपर्यंत म्हणजे तुमच्या प्रेमाने आणि सगळ्यांनी आता प्रोग्रेस केलेली आहे. तर कुठेतरी तो जो तिचा धार्मिक स्वभाव होता त्याला पण श्रेय द्यायला पाहिजे. द्यायलाच हवं. वेळ लागेल, पण बोलतो ना, देर है लेकिन अंधेर नाही आहे. आज या निमित्ताने आपण एक अत्यंत विलक्षण वेगळी प्रेमकहाणी अनुभवली आणि मला वाटतं सगळ्याच प्रेमीजनांनी ह्याच्यामधून बळ घ्यावं, प्रेरणा घ्यावी. असेच खूप खूप प्रेम करत राहा. एकमेकांचं जे मोल आहे ते समजून घ्या आणि खुश राहा. यालाच जीवन ऐसे नाव.
गरे नि सा प म प म प ध म ग म ग म प गरे गरे नि सा गरे नि सा प म प म प ध म ग म ग म प गरे गरे नि सा रे गरे नि सा